मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा एल्गार दिलेला आहे। 29 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। मराठा आंदोलकांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध केलेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यानिमित्त अंतरवाली सराटी इथं गोदाकाठच्या 123 गावातल्या मराठा बांधवांची बैठक झाली। या बैठकीमध्ये मनोज जरांगेंनी उपोषणाची घोषणा केली। त्यावेळी उपस्थित आंदोलकांनी त्यांना उपोषण न करण्याची विनंती करत गोंधळ घातलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या या उपोषणाबाबत जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। दादा, पुन्हा आंदोलनाचा हत्यार तुम्ही उपोषणाचा हत्यार पुन्हा उपसलेला आहे, काय कारण आहे? कारण अगोदर 5 आमरण उपोषण तुम्ही केले, आता 6व्यांदा आमरण उपोषण करण्याची वेळ का तुमच्यावर आली? शेवटी माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा। देवेंद्र फडणवीस मुद्दाम चाळाण्या करत असला, त्याला मस्तीच लय आली असली, तर शेवटी लोकशाही प्रमाणात लढणं गरजेचं आणि मैदान सोडत नसतो क्षेत्रीय मराठा। लढणं आमची जबाबदारी, ताकदीनं लढतोय। माझा समाज 1 वर्षापासून रस्त्यावरती, आमच्या आया बहिणी रस्त्यावरती। याला जर लाजच वाटत नसली तर याच्यासारखा मूर्ख माणूसच असू शकत नाही। देवेंद्र फडणवीस सोबत लोकशाही मार्गाने 2-2 हात होणार, लढणार आम्ही, आरक्षण मिळवणार, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार। कोण अडवायतो ते पण बघतो आता ह्यावेळेस, कोणाकोणाला अडवायचं नाही बघायचं। आता लय दिवसाची खुमखुमी आहे ना यांची, बघूया त्याला नाविलाज आता। सगळ्या केसेस आजपर्यंतच्या जे त्यांना लिहून दिलेले सगळ्यामध्ये त्याच्यावरती आम्ही ठामेच सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा पाहिजे आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 83 क्रमांकानुसार ते सुद्धा कायदा पाहिजे, तीच मागणी आमची मूळ। नितेश महाजन, झी मीडिया, अंतरवाली सराटी।